रंगदेवता आणि नाट्यदेवता यांना विनम्र अभिवादन करून विद्याप्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल सानंद सादर करत आहोत लघुनाटिका मुलांचे ड्रायव्हिंग व पालकांची जबाबदारी। नमस्कार नमस्कार नमस्कार। मी कोण? मी आहे जबाबदारी, जी आजकालचे पालक विसरत चाललेत हो। कारण माणसात माणुसकीच राहिली नाही। बंदूक रक्षकांची बनवेल भक्ष आम्हा, झोपेल भयमुक्त अशी एकही राहत नाही। माझाच देश आता माझ्यात राहत नाही, गर्दीत माणसांच्या हो माणुसकीच राहत नाही। अहो जेवणाच्या वेळी घासातला घास काढून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांचे लाड पुरवले जातात। मागितलं की कशी लगेच गाडी देतात आणि हीच मुलं बाहेर जाऊन कुणाचाही विचार न करता उधळतात आणि स्वतःचा व इतरांचाही जीव धोक्यात घालतात। आता व्हॉट्सअप बघा, फेसबुक बघा, वर्तमानपत्र बघा, पहिल्या पानावर बातमी असते ऍक्सिडेंट झाला, 4 जण जागी ठार, 2 गाड्यांची धडक, 2 जण जागी ठार, मद्यधुंद अवस्थेत मुलं फिरायला गेली, 10 जण जागीच ठार। अहो हीच का आजकालच्या पालकांची जबाबदारी? सावधान, मृत्यूची देवता राजाधिराज यमराज येत आहेत हो। महाराज क्षमा करा, महाराज क्षमा करा। क्षमा करा काय क्षमा करा? गावाच्या दरम्यान कसा पडतोय? काय तुलाच न्यायला लागतंय काय? असा अन्याय नका करू महाराज, बोला कुणाला उचलायचे? रात्रंदिवस तेच तर काम करतोय मी। हा मी पण बघतोय आपल्या यमलोकात इतकी गर्दी का होत आहे। चित्रगुप्त याचा आपल्याला शोध लावण्यासाठी आपल्याला पृथ्वीला एका मशीनवर जायला लागेल। मशीनवर? मिशन मारायचे का महाराज तुम्हाला? तू नको मला लय शिकवू, मला सगळं माहितीये। चला आता चला चला। अगडम बगडम चिडबाडम। अगं बाबा, काय ह्या गाड्या, काय ही लोक, काय ही गर्दी। महाराज ते बघा लहान मुलगी धडकली, आली आपल्या पुस्तकात नोंद। महाराज ते बघा लहान मुलगा धडकलं, आली अजून एक नोंद आपल्या पुस्तकात। चित्रगुप्त या लहान मुलांचं काय बघताय? झाली अजून 20 जणांची नोंद। चित्रगुप्त ते सगळं बघूया। महाराज ते बघा तिकडे एक घर दिसतंय, चला की तिथूनच सुरुवात करूया। चला चला। अगं ऐकतीस का? आपले राजा असे तोंड फुगून का बसतात? नाराज आहेत का आमच्यावर? ओ सोनजी बाप्पा, तुझं काही तुम्हाला माहितच नाही, आपल्यासून गाडी मागतोय। अहो किती वेळा सांगायचं त्याला? पप्पा, माय डिअर पप्पा, गाडी घ्या ना पप्पा, अहो प्लीज। अरे पारवी करू दे मग घेऊ। ओ फादर, मला तर गाडी नाही का नाही घेतली तर मी 12वीची परीक्षा देत नाही, नाहीतर मी जॉबच काहीतरी करून घेईन।
अरे घेऊ रे. अहो ते पिंट्या 10वी तासून पण गाडी चालवतोय आणि माझ्याकडे अजून गाडी नाही. अरे घेऊ. शांतीस का जरा. होय सोनजी पप्पा, हा कुठे गेलाय? तुला तर माहिती ना ती गाडी मागतोय. ओ सोनजी पप्पा, तुला घेऊन घेऊ गाडी. आपला सोनू त्या पाटलाच्या पोरगापेक्षा किती मोठा आहे. ते पाटलाचं पोरगा त्यो पिंट्या 10वीतच आहे तरी गाडीत आणतोय. आणि आपला सोन्या तो 12वीत आहे. त्याला कॉलेजला जायचंय, ट्युशनला जायचंय. आणि तुम्हाला हे कसं वाटलं आपल्या गाडी सोडायला? ओ सोनजी पप्पा, तुला घेऊन घेऊ गाडी. बर बघू. मला गाडी पाहिजे. मी पाटलाचा पोरगा, मी पिंट्या पण गाडी चालवतोय आणि मी 12वीत असून माझ्याकडे अजून गाडी नाही. मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजेच. नाहीतर माझ्या पप्पांच्या इतक्या पैशांचा काय उपयोग? अगं ऐकतीस का. होय सोनजी पप्पा. सोने बघ काय करतोय. सोनू, दार उघड सोनू. सोनू मला दार उघड. एक जा मम्मी, मी नाही उघडणार दार. अहो सोनजी पप्पा, सोनू दार उघडत नाहीये. काय आलोच. सोन्या दारू का सोन्या. पप्पा मी दार उघडणार नाही. सोन्या दारू कर. ओ पप्पा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय, जोपर्यंत मला गाडी मिळणार नाही मी दार उघडणार नाही. मला गाडी पाहिजे. अहो आपण जाऊ कोणासाठी? कोणासाठी. त्याला घेऊन दे गाडी. बर देव घेऊन. सोन्या दारू कर, ठेव गाडी. ओ जाऊ पप्पा, मी नाही उघडणार गाडी. दरवाजा तोड. बाहुबली. गाडी घेतल्यावर तरी खुश होशील ना. बर चल, खाऊ दे तुझ्या मनासारखं एकदाच. जेव्हा पण गाडी तू पण काय याद राखशील. लय पैसा आपल्याकडं. चला. अगं ऐकतीस का. बाहेर ये, नवीन गाडी आली. भेटीला आणलं. बर दुर्गम यांची नोंद करून घ्या आणि चला. महाराज ती मुलगी बघा किती वेगाने चाललेली आहे. चला बघूया कुठं चालली आहे. चला. हॅलो हॅलो. अगं हॅलो म्हणे कुठे तू? किती रेट लावलाय पार्टीला? आले ग, थांब ड्रायव्हिंग करते मी. आले. तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय मी केक कटिंग नाही करणार. ये ना लवकर. आले ग, ऑन द वेच आहे मी. आलेच, थांब. गाडी स्पीड वाढव जरा. हो हो. आईला तर कळवलंच नाही. आईला सांगते. हॅलो आई. हॅलो. मला उशीर होईल. हॅलो हॅलो मनू, काय झालं तुला मनू? मनू. हॅलो मनू. साईडला साईडला साईडला. काय झालं मनू? हॅलो हॅलो हॅलो. अहो तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. चांदी चौकात. लवकर या लवकर या. हो लवकर या. कधी कसा कुठं?
मनू काय झालं तुला मनू मनू उठ ना मनू तुझी आई बोलावते तुला मनू उठ ना मनू बोला महाराज, या मुलीला काय गरज होती गाडी वेगाने चालवायची आणि त्या दोघी बिचाऱ्यांची काही चूक नसताना सुद्धा यांना पण घेऊन आली आपल्या भेटीला. चित्रगुप्त, त्यांची पण नोंद करा. आणि चला आता महाराज ते बघा तिकडे गर्दी दिसतीये चला काय होतंय बघूयात. चला चला. थांबा, थांबा. साईडला या. काय झालं मॅडम अगं बया 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 बया, बघू तुझे डोळे तुझ्या वडिलांसारखेच दिसतात आणि तू पण तुझ्या वडिलांवरच गेलाय. तुला माहितीये का तुझ्या वडिलांनी आम्हाला कधी हसवलं, रडवलं, मनोरंजन केलं आणि गाणं गाणं तर काय सुंदर गात होते. काही काय म्हणताय ह्याच्या वडील कंपनीमध्ये कामाला आहेत काय हास्य कलाकार हे भूत ह्याच्या वडील आहेत नाही म्हणजे हा रस्ता तुझ्या बापाचा नाही, नाही मग हा रस्ता तुझ्या बापाचा नाही तरी गाडीवर टिबरशीट चाललाय, सिग्नल तोडलं आणि गाडी बिना लायसन्सची चालवतोय. अरे तर माझाच पोरगा दिसतंय. ओय इथं काय करतोय? ओ तुम्ही कोण आहे मी आजोबा. या स्वागत आहे हो मॅडम काय झालं? अहो तुम्ही ह्याचे वडील आहात ना, मग ह्याच्या हाती गाडी दिलीच कशी तुम्ही? पण तरी काय झालं मॅडम? तुम्हाला माहितीये का मोटर वाहन कायदा 1988 नुसार जर 18 वर्षाखालील मुलाच्या हाती गाडी दिली तर 3 महिन्याची जेल व 5,000 रुपये दंड भरावा लागतो आणि 194 नुसार जर ट्रिपल सीट जात असेल गाडीवर तर 200 रुपये दंड भरावा लागतो. मग काय करता? दंड भरतात, जेलमध्ये जातात का पोराच्या हातात गाडी येणार नाही पुन्हा? अयो असं असतंय वय, मला तर माहितीच नव्हतं. मॅडम मला माफ करा, माझी चुकच झाली. मी माझ्या पोराच्या हातात गाडी देणारच नाही. तो तुम्हाला पण सांगतो, पोलिसांनी जी शिक्षा आता सांगितली ती मलाच नाही तर इतर कोणत्याही पालकाला होऊ शकते. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देऊ नका. साहेब मला परत माफ करा. चल. ओ चला बाबा ठीक आहे परत मुलाच्या हातात गाडी द्या नका 2,000 रुपयाचा दंड भरा. गाडी आण इकडे. आता तुम्ही ते या चलत. चित्रगुप्त, बोला महाराज, ही तिघा मुलं आपल्या तावडीतनं वाचली कारण की पोलिसांनी याच्या वडिलांना अक्कल घडवून आणली. चित्रगुप्त, अशीच जर अक्कल सर्व पालकांना व जबाबदारी त्यांच्या पालकांना जर कळली तर कोणतीही अपघात होणार नाही. चित्रगुप्त, चला आपण आता निघूया. चला महाराज. आपण त्या दोघांना आता सांगितलं तर आपल्याला आता बाकीच्यांना पण सांगायला लागेल. मग काय, चल जाऊ.
आगे बैठो या पीछे, हेलमेट के ताज को पहनो, नजरें सिग्नल पे रख लो, सिग्नल का पालन कर लो, रस्तों को शांत है रखना, जरा हॉर्न को कम वापरना, ड्राइविंग के टाइम मोबाइल को ना देखो। ए भाई, ए भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई। गाड़ी के रफ्तारों को कंट्रोल में रखते जाओ, कट जाए ना ही चालान, जरा ध्यान को रोड मिलाओ, सीट बेल्ट को कस के बांधो, डेंजर को घर भिजवा दो, सब नियम पालो बन जाओ हीरो। ए भाई, ए भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई। अब फिट कर लो बुद्धि में, अब फिट कर लो बुद्धि में कि हेलमेट आवश्यक है, सबसे ज्यादा अपना सर रक्षा करने लायक है, बिन हेलमेट के कहीं जाना फिर बाद में क्यों पछताना, अभी से इन बातों को तुम समझो। ए भाई, ए भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई, हे भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो, हे भाई जरा देख के चलो। उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याची नाही भरपाई, अरे पुन्हा आयुष्याची नाही भरपाई। तुम्ही आम्ही मिळून सगळे पाळू नियमावली, घडवू ही आजची पिढी सुसंस्कारी, हेच कर्तव्य आपले, नियम रहदारीचे पाळू, रस्त्यावरचे होणारे अपघात टाळू, रस्त्यावरचे होणारे अपघात टाळू। उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा